एवढं गावठी आहे की नाही हे जयपूर इच्छाच मिळली माझी एका दिवसात. झालं सगळी बोंबाबोंब कारण आम्हाला प्लॅटफॉर्म गावाना झाला. काय आता मुलं बघा गर्दी बघा किती गर्दी आहे. चेष्टा आहे भाऊ. 3rd AC ट्रेन बुक करून पण आम्हाला प्लॅटफॉर्मवर सफरचंद खात्याला उंदीर दिसते. तुमचं नाव काय सांगा मला जरा. कालिदास विठ्ठल दौंडकर. आमची इकडे चर्चा चाललेली की पिक्चर कुठला बघायचा, अमिताभ बच्चनचा बघायचा का रजनीकांतचा बघायचा, कारण शेवटी दोन्ही पिक्चरचं नाव सेमच आहे, कुली. फायनली आम्ही आलो जयपूरमध्ये आणि ट्रेन होती आमची 6.5 तास लेट. 9 वाजता पोहोचणार होतो. आता वाजत 3:16 तुम्ही इथं बघू शकताय. आणि अजमेर स्पेशल सुपरफास्ट ट्रेन होती जी लेट झालेली. चलो भाईयो निकलते हैं. अच्छा लगा आपसे मिलके. ओके ओके. त्यानंतर आम्ही जयपूर जंक्शन पासून आमच्या हॉटेलकडे जायला निघालो आणि नशिबानं मी आधीच हॉटेलचं बुकिंग करून ठेवलेलं, नाहीतर बोंबलत बसायला लागलं असतं. गुड मॉर्निंग गाईज, दिस इज डे 2 इन जयपूर. ॲक्च्युली हा 3रा दिवस आहे, म्हणजे 2 दिवस झाला मी ट्रेनमध्येच प्रवास करतोय. आणि आमची ट्रेन होती 6.5 तास लेट आणि त्या ट्रेनचं नाव आहे अजमेर सुपर स्पेशल फास्ट. म्हणजे एक स्पेशल ट्रेन होती जी फास्ट जाणार होती, पण तीच 6.5 तास लेट झाली. त्यामुळं आम्ही 9 वाजता काल रात्री येणार होतो, ते आलो इथं 3:30 वाजता. आणि सगळे इथं जयपूर जंक्शनपासून इथे युस्तोपर्यंत आमचे चेक इन व्हायला 4:30 वाजलेले. काय पण म्हणा, हॉस्टेलवरची प्रॉपर्टी एकदम जबरदस्त असते. आणि तुम्ही पण जर कुठं बाहेर फिरायला त्यांनी गेला की नाही तर हॉस्टेल बुक करा, कारण ते लय स्वस्त पडते. हे हॉस्टेल आम्हाला 550 रुपये पर पर्सन मध्ये मिळालं. हाय गाइज, और हम जा रहे हैं अभी जयपूर घूमने के लिए. पहले जाएंगे म्हणजे आम्ही आता पहिला चाललो आहे अल्बर्ट हॉल म्युझियम. त्याच्या आधी काहीतरी खातो, कारण बबलू पण जेवलेलं नाही, मी पण जेवलेलं नाही रात्रीपासून. तर बघ ट्रेन जेव्हापासून चालू झाल्या तेव्हापासून काही व्यवस्थित खायला मिळालेलं नाही आम्हाला. पण बघूया आता काय काय मिळते. खूप काय काय खाणार, खूप काय काय खरेदी करणार आणि भरपूर फिरणार आहे. सकाळी 12 पडलो की डायरेक्ट रात्री हॉस्टेलर्सवर. तर आम्ही आता आलो रामजी लाल शर्मा पवित्र भोजनालय. आणि जो ऑटोवाला होता तो म्हटला की इथं खावा, सगळे टुरिस्ट इथंच खातात. बघूया, मला टुरिस्ट जिथं खातात तिथं खायचं नव्हतं, लोकल्स जिथं खातात तिथं खायचं होतं. पण असू दे, आता भूक लागल्या म्हणून पहिलाही ट्राय करूया. पराठा खाणार ना. कधी बाहेर फिरायला गेलोय आणि पहिल्या दिवशी व्यवस्थित जेवण मिळाले असं कधी नाही झालेलं, कारण आमची दरवेळी जेवणाच्या बाबतीत बोंबाबोंब होत्या. आलू पराठा मागवलेला, फक्त पराठा दिलाय आणि दही प्लेट वेगळी. आणि दही केवढे बघते, पराठा केवढा आणि दही केवढे, आणि दिले लोणचं, मागवले ताक. खाऊन बघतो कसं आहे. तर खाऊच नका परत. आम्ही पहिल्यांदा आलो अल्बर्ट हॉल म्युझियमला, कारण ते आमच्या हॉस्टेलपासून जवळ होतं. म्हटलं इथनं सुरुवात करूया. पोहे बे होते मला इथं. पराठा खाल्ला, आलू पराठा खाल्लाय, घाणेरडा ते पण एकदम. श्रमिकचे पोहे, इंदोरी पोहे, श्रमिक एकच. आम्ही आता आलोय अल्बर्ट हॉल म्युझियमला आणि इथं सगळ्यांचं वेडिंग काय देव प्री वेडिंग शूट सुरू आहे. पण वाघानं टोपी घालायला असं ठरवले का, साहेब म्हणतात मला पण ऊन लागणार, म्हणून म्हटलं आपण पहिला जाऊन म्युझियम बघूया. आज जाऊन तासभर फिरायचं आम्हाला, कुठनं जायचं तेच माहीत नाही. जायचं अभी अंदर कहाँ से जाते, पीछे से क्या, पीछे से चलते चलो. तर हे आमचं आहे 104 रुपये तिकीट, 52 रुपये तिकीट आहे पर पर्सन. सॉरी, इथं गाईड तर एवढं मागं लागतात की नाही, वैताग येतोय. म्हणजे कळत आहे ना, नाही कसं म्हणू. गाईड असतात का कोणाची बायको आहे काय समजत नाही का. म्हणजे हमको भी लेके चलो, आपको अंदर परेशानी होगी, मालूम नाही पडेगा. अरे कशाला, आम्ही बेसिक माहिती घेऊन आलो इथं. आणि जरी गाईड नसला तरी या म्युझियम मध्ये प्रत्येक ठिकाणी काय काय खाली लिहिलेलं असते. तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर ते खाली लिहिलेलं वाचा. इथे एक ठिकाणी फोन अलाउड नव्हते, त्यामुळे शूट व्यवस्थित घेता आलं नाही. पण हे म्युझियम नक्की बघण्यासारखं आहे. अल्बर्ट हॉल म्युझियम आमचं बघून झाले आणि आता आम्ही आलोय शिकंजी प्यायला, कारण बबलूला गरम व्हायले. मी टोपी घालणार नव्हतो, गरम म्हटलं घालूया, कारण काय माहिती आहे काय, हेल्थ इज इम्पॉर्टंट. हो गया, सोडे वाला है ना, ये सोडे वाला शिकंजी. कितने का है भैया, कितने का है? 30 रुपये. हाँ, क्वालिटी विषय गेला भावानं. अल्बर्ट हॉल म्युझियम पासून स्ट्रेट रोड गेलाय, जो सिटी पॅलेस, हवा महल आणि जंतर मंतरला जातोय. रिक्षाने जात असला तर 100 रुपयाच्या वर 1 रुपया देऊ नका यांना. चलो, आता आम्ही आलोय हवा महलला. बरं, आपण फिरणार काय इथं? फक्त हवा महल, मग जंतर मंतर. हे आहे हवा महल.
दिसतात ना विंडो, त्याच्यातून त्यांचं राहण्या पहिला बघत होत्या, म्हणजे इथून सवारी वगैरे जायची. ओके. तर त्यावेळी त्यांचं राहणं, त्यांना परमिशन नव्हती ना बाहेर येऊन, मतलब खिडकीतनं एक्सपोज नाही करू शकत होत्या त्या स्वतःला. तर त्यावेळी त्या ह्या छोट्या छोट्या विंडोज आहेत ना, विंडोज, त्याच्यातून त्या बघायच्या. कॅफेमध्ये बघायच्या काय? नाही कॅफे तर एक्झिस्टच नव्हता त्यावेळी. हे सगळं मार्केट आहे आणि या मार्केटच्या वरचे नंबर लिहिला आहे. म्हणजे आता हा आहे P115, त्याला फक्त ₹1 भाडं आहे. ज्यूस पेंगे ना सर? जयपूरमध्ये लय कापे आहे, म्हणजे केस पण कापतात आणि तुमचं खिस्स पण कापतात. इथं ऑटोवाला असू दे, दुकानदार असू दे, नाहीतर गाईड असू दे, सगळी लुटायलाच बसतात तुम्हाला. गाईड म्हणते तुम्हाला मी फक्त ₹150 घेणार, आणि पूर्ण जेव्हा तुम्ही फिरून येताय तेव्हा म्हणते एका प्लेसचे ₹150 होतात. त्यामुळे ₹150 सांगितलेली प्राइस कधी हजारात जाईल सांगता येत नाही, आणि ते तुम्हाला द्यायलाच लागतात. त्यामुळे गाईड घ्यायचा नाही. यांना पण 2च गाणी येतात, ती दमादम मस्त कलंदर आणि छाप तिलक. त्याशिवाय दुसरं गाणं यांना येतच नाही. जयपूरचं आर्किटेक्चर, हिस्ट्री, त्यांचे पॅलेसेस असं तुम्हाला बाहेर कुठे बघायला मिळणार नाही, कारण ते फक्त इथंच आहे. काय व्ह्यू आहे ते सिटी पॅलेस आहे. तिथं त्यांनी हा एरिया तो टुरिस्टसाठी ओपन केला आणि तिथं ते राजा राहतात. तर आज पूर्ण दिल्ली रोड बंद होता. माझी राणी जातात ना बाहेर बघ जा. कसं आहे बाबूला, आवडलं का तुला? थंड आहे तर लय थंड आहे. गाईडच्या तर घेणे आहे नाही, म्हणजे काय तुम्हाला सर्टिफाईड गाईड पाहिजे असला तर घेऊन या, नाहीतर इंस्टाग्रामच्या रील बघा, त्याच्यावर कळते तुम्हाला भरपूर काय काय. हा कचरा डालना मना है, कचरा डालने पे ₹500 दिए जाएंगे. आपका बना दूं भैया? नहीं यार, मैं लेडीज कपडे नहीं पहनता. काय भारी वाटते. इथं चालून चालून माझा जीव गेलेला, कारण लय ऊन होतं. पण हा जेव्हा व्ह्यू बघितला तेव्हा मी लय खुश झालेलो. त्यानंतर आम्ही सिटी पॅलेस फिरायला गेलो, ज्याचं पर पर्सन तिकीट होतं ₹300. या म्युझियमच्या आत गेल्यानंतर तुम्हाला कळते की रॉयल फील म्हणजे काय. इथं तुम्ही आत एकदम खतरनाक फोटोशूट करू शकताय, कारण ही प्लेस लय भारी आहे. किती पण भारी जागा असली तरी आमचे फोटो चांगले येत नाहीत, कारण आमची तोंडच चांगली नाहीत. आणि हे सगळं व्हॉइस ओव्हर देण्याचं कारण म्हणजे हे आमचा माईकच कायम बंद आहे. पण हे जे काय आहे तर जर हे असं वाटलं की पिक्चरचं शूटिंग वाले. अरे हे काय, सुका पाटीलचा तांब्या, सुका पाटीलचा तांब्या, सुका पाटीलचा तांब्या. ओ भाई, हा त्याचे दोन होते, एक दुधाचं होतं, एक पाण्याचं होतं. फ्रंटीची आहे बसली. म्हणजे तिला म्हणायचं थोडंसं वियर्ड वाटतं. क्वालिटी म्हणजे क्वालिटी विषय. जर तुम्हाला इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही या जयपूरला, आणि पण दाखवतो तुम्हाला काय काय विषय. इकडे AC लावला तर आम्हाला येत नाही, ते आत लागते आणि आत जाऊ देत नाहीत, प्रायव्हेट आहे. वैताग आला फिरून फिरून. होय, किती वेळा जायचं? माईक हरवून आलो. म्हटलं आता माईक बंद ठेवायचं नाही, आपण जे पण काय ते व्यवस्थित रेकॉर्ड करायचं. तो पण माझा माईक हरवला एका कॅफेमध्ये. पण शेवटी आम्ही आलो शॉपिंग करायला, आणि लाखच्या ज्या बांगड्या आहेत त्या मला घ्यायच्या होत्या. या बांगड्या एवढ्या महाग आणि नाजूक आहेत, त्या कोल्हापूरला आणायच्या आधीच फुटल्यात आमच्याकडनं. बबलून काय काय सामान घेतले गर्लफ्रेंडसाठी. मटन पण घेतले काळ्या पैशातनं. काय दे, बदाम लस्सी, केशर रबडी, बदाम लस्सी. आणि सरप्राईज मध्ये फादर, आम्ही शूट घ्यायचं विसरलो, कारण ₹800 देऊन त्या कॅफेमध्ये गेलेलो व्यवस्थित शूट करायचं म्हणून. पण आम्ही फोटो काढण्यातच एवढं बिझी होतो की व्लॉग साठी शूट घेणंच विसरलो. तर अनेक विषय सांगायचा राहिला. एवढी उद्धट माणसं मी पुण्यात पण बैठलेले नव्हते. काय अरे काय कोणाला काय बोलव मी अरे एक्स्ट्रा गेलोय आम्ही त्या कुठं मार्केटमध्ये, आणि एवढी गर्दी काय, आणि डायरेक्ट ढकलून जातात काय. मला ढकलला आणि मी माग तोल गेला, एका बॉक्सवर मी जाऊन पडत होतो. अरे भाई साहब क्या कर रहे हो, धक्का. ए मैंने कब मारा, मैंने कब. अरे मी बघितलंय तुला, तू मला धक्का मारतो आणि म्हणते मैंने कब मारा आपको धक्का. असली माणसं आहे तिथं, हिला काय नव्हतं. असली माणसं मी केव्हा बघितलेलं ना. त्यामुळे जयपूर नको वाटायला लागलं मला फिरायला. एवढं गावठी आहे की नाही जयपूर, वाटते की हा रॉयल आहे, हे आहे त्या. फक्त रॉयल ते हवा महाल, ते सिटी पॅलेस, हे एवढंच रॉयल आहे. हवा महालच्या बाहेर पडल्या की नाही कुठल्या तर कोंडाळ्यात आलोय का काय असं वाटते. जयपूर इच्छाच मिळली माझी एका दिवसात की बाबा हा इथं फिरूया, हे करूया, ते प्रत्येक माणूस येते आमच्यावर ताटतोय. अरे आम्ही काय केलंय.
बस सगळं जाऊ दे. आम्ही दाल खिचडी खाल्ली. बटर मधली दाल खिचडी 220 रुपये दोघांचं 440 झालं. विदाऊट बटर पण 440. त्यानंतर 50 रुपयाचं दूध आज नुसतं आज जाऊन बसलास की 60 रुपये होते. दारात पिलास तर 50 रुपये. MI रोडवर सरळ गेलास परत सरळ मागे येऊ शकत नाही. तिथं तुम्हाला फिरायलाच लागते. फिरूनच जायचं. वनवेच करून ठेवल्यात. स्कूटी याच्या अंगावर घालालता एकटा सकाळी. अरे म्हटलं काय जरा तर थांब. एवढी काय गडबड आहे ना. घसा गेलाय, सर्दी झाल्या आणि पूर्ण जयपूरमध्ये एक मेडिकल नाही, एक पण मेडिकल नाही. म्हणजे नाही दिसलेलंच नाही. असं सगळे जेवणाची खायची दुकानं आहेत सगळी. जयपूरमध्येच मी पहिल्या दिवशी एवढा डिसअपॉइंट झालेलो की मला फक्त कोल्हापूरला जायचं होतं. मला फिरायचीच इच्छा नव्हती. पण त्यानंतर असं काहीतरी घडले की नाही आमच्याबरोबर जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आणि मी त्यासाठी लय एक्सायटेड आहे आणि ते तुम्हाला आता नेक्स्ट व्लॉग मध्ये दिसणार.